आमदार कैलास पाटील आपल्या बरोबर आहेत। खासदारांच्या फुटीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे 28 तारखेला धाराशिवमध्ये सभा घेत आहेत आणि त्याची तयारी सुरू आहे। दादा, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे? उद्धव ठाकरे 28 ला आपल्या जिल्ह्यात आहेत। पक्षप्रमुख मान्य उद्धवजी ठाकरे साहेब येत्या 28 तारखेला धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत। जिल्ह्याभर संपर्क प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली बैठकाही झाल्यात। आजही बैठक आहे। अधिवेशन असल्यामुळे मी येऊ शकलो नाही। आजपासून मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या दृष्टीने तयारीसाठी आम्ही सर्व शिवसैनिक कष्ट घेत आहेत आणि निश्चितच उद्धव साहेब काय मार्गदर्शन करणार याची उत्सुकता सगळ्यांनाच शिवसैनिकांना लागलेली आहे। शिवसैनिक खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी उद्धव साहेबांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी येतील। आता सभेमध्ये म्हणजे ज्यावेळेस आता ठाकरे साहेब येतील इथं, त्यावेळी आता ही तुमची जी सुरुवातीची बॉडी आहे जिल्ह्यातली, त्याचं काय ही होणार आहे का? म्हणजे परत पुनर्बांधणी वगैरे काही? आता काही काळ जाऊ द्यावा लागेल ह्याला। त्यात पुनर्बांधणी तर राज्यस्तरावरून सगळ्याच कार्यकर्त्यांची होणार आहे, राज्यस्तरावरून होणार आहे, या सगळ्याच गोष्टी होणार आहेत। फक्त आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती अजून चित्रस्पष्ट झालेलं नाही कार्यकर्त्यांचं। काही दिवसात चित्रस्पष्ट झाल्यानंतर याची पुनर्बांधणी म्हणजे चित्र म्हणजे कोणचे कार्यकर्ते तिकडे, कोणचे कार्यकर्ते इकडे, असं आज तरी चित्र स्पष्ट नाही। ही वस्तू आधी आहेच ना। चित्र स्पष्ट झाल्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल पुनर्बांधणी कशी करायची, कशा पद्धतीने करायची। आणि महत्वाचं म्हणजे आपल्या इथले खासदार ओमराजे निंबाळकरांनी पक्षप्रवेश केल्यानंतर आता ही ठाकरे साहेब या ठिकाणी येतात। काय वाटतं तुम्हाला? त्यांचं म्हणजे भावना दुखवलेल्या आहेत, काय बोलतील, काय वाटतं काय तुम्हाला? साहेब काय बोलणार आता हे तर मी सांगू शकत नाही, पण निश्चितच साहेबांचं विशेष प्रेम होतं, त्यामुळं त्यांना मनाला तर वाईट वाटलेलं असणार आहे। ते मार्गदर्शन काय करणार, तिथल्या शिवसैनिकाला संदेश काय देणार, आणि हा धाराशिव जिल्हा हा पहिल्यापासून शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून राहिलेला आहे आणि निश्चितच या ठिकाणी शिवसैनिक 100% जागेवर आहे। त्यामुळे काय अडचण येणार नाही असं मला वाटतं। आणि साहेब काय बोलणार, काय संदेश देणार, हे उत्सुकता सगळ्यांना। किती ठिकाणी सभा, म्हणजे जिल्ह्यात एकाच ठिकाणी? जिल्ह्यात 6 मतदारसंघात प्रत्येक ठिकाणी एकाच ठिकाणी मेळावा घ्यायचं सुरुवातीला ठरलेलं आहे पहिल्या टप्प्यात। त्यामुळे एकाच ठिकाणी धाराशिव शहरात सिद्धाई कार्यालयाचे हा शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे। धन्यवाद। एकंदरीत 28 तारखेला उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये येत आहेत आणि खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विरोधामध्ये ठाकरे काय बोलणार याची उत्सुकता सगळ्याला लागली आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।